मध्ये अनेक विकास कामं ज्यांच्या माध्यमातून घडतायत, निवृत्ती बाबूंचा सन्मान आपण पाहिलाय. मी सन्माननीय मुन्ना टांडेल यांना देखील विनंती करेल, आपण देखील मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. द गेम ऑन. टॉस जिंकलाय या मॅच मध्ये रामोवाडी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडले. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये संजय शिंदे पुरस्कृत अष्टविनायक रामोवाडी आणि त्यांच्या विरोधात तन्मय मोकल पुरस्कृत श्री हनुमान बेनवले अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. तसेच सन्माननीय निलेश दादा बारमुख यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसमयी आम्ही पाहतोय. मी निलेश दादांना विनंती करेल, आपण देखील मुख्य अतिथी मंचकावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. पहिला चेंडू खराब चेंडू होता. खरं तर पंचांचा निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित असेल. इट्स अ नो बॉल. एक्स्ट्राचे 1 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या रन्सने खरं तर श्री गणेशा होत असताना या मॅचचा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अजिंक्य आणि ऑन स्ट्राईकला असेल निकेत, नॉन स्ट्राईकला राजेश. सेन्सिबल क्रिकेट. सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता. पायावरचा चेंडू. सन्मान देत असताना सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. 2 ऑन द बोर्ड. 2 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. RJ ट्रॉफी ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन. बॉक्स क्रिकेटचं नंदवन म्हटलं की रामवाडीचे क्रीडांगण आणि या रामवाडीच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये RJ ट्रॉफीचं आयोजन. प्रथम क्रमांक विजेत्या संघाला 1 लाख रुपये पारितोषिक आणि भव्य ट्रॉफी. द्वितीय क्रमांक विजेत्या संघासाठी रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य चषक. तृतीय क्रमांक विजेत्या टीमसाठी रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य चषक. आणि त्याचबरोबरीने मालिका वीर खेळाडूसाठी गोल्ड कॉइन अर्थातच सोन्याचं नाणं या ठिकाणी दिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सिल्वर कॉइनचं हे पारितोषिक. भव्य अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर खूप प्रेशर असेल सर्वांवरती. प्रेशर आपण जरूर पाहतोय. रामवाडीचे काही संघ या स्पर्धेतून खरं तर बाद झालेत असं म्हणूया, पराभूत झालेत. परंतु रामवाडीच्या प्रेक्षकांना अद्याप अपेक्षा असतील की या स्पर्धेमध्ये अष्टविनायक रामवाडी हा संघ चांगला खेळ करेल आणि त्यांचा खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्यांच्या विरोधात खारेपाट विभागातील एक बलाढ्य संघ श्री हनुमान बेनवले संघ, त्यांना फाईट द्यावं लागेल. त्यांना तुम्हाला परास्त करावं लागेल. नेक्स्ट बॉल बॉलिंग बॉक्स मध्ये अजिंक्यला आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. सिंगल रन्स या चेंडूवरती जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 ऑन दी बोर्ड. 7 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर अशा प्रकारचं आयोजन बॉक्स क्रिकेटमध्ये आपण कुठेच पाहिलं नाहीये. मी कौतुक करेल दर्शनदादा म्हात्रे, रोहनदादा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं की आपण इतकं चांगलं आयोजन केलंय. स्वर्गीय RJ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ RJ ट्रॉफीचे आयोजन खरं तर आपण पाहतोय. मुख्य बॅनरवरती सात्विक आणि त्याचबरोबरने स्वरूप खरं तर यांचे फोटोज आणि आमचे मुख्य आयोजक दर्शनदादा आणि रोहनदादा यांचे कटआउट्स खरं तर तुम्ही या स्पर्धेसमयी पाहतोय. पॅडल स्वीपचा फटका सुपला. चेंडू चाललाय मात्र पाठीमागे सीमा पार. हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. बिनबाद 15. एकही विकेट न गमावता 15 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. खरं तर प्रथमेश साठी खरं तर थांबले होते काही खेळाडू. खरं तर ज्या खेळाडूची आपण प्रतीक्षा करत होतो तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमेश इन ऍक्शन मध्ये असेल.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जरूर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 15 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पेन चॅम्पियन लीग चं दुसरं खरं पहिलं पर्व दिनांक 4 आणि 5 एप्रिल 2026 रोजी खरं पर्व आपण पाहणार आहोत. आणि या पर्वामध्ये ज्या खेळाडूंना खेळायचं असेल त्यांनी आत्ताच आपला फॉर्म रजिस्टर करा. आणि ते फॉर्म घेण्यासाठी स्वप्नील म्हात्रे, राहुल जितेकर, दर्शन म्हात्रे, अक्षय म्हात्रे, दर्शन वाडकर, समीर पाटील, त्याचबरोबर कुणाल असेल, निरंकर पाटील असेल, ऋतिक पाटील असेल, कृष्णा पाटील असेल, यांच्याकडे आवर्जून तुम्ही संपर्क साधा. फॉर्म ची फी अर्थातच 400 रुपये आणि ऑनरसाठी ऑनर फी असेल. खरं तर ऑनर कंप्लीट झालेले आहेत. सो ज्या कोणत्या खेळाडूंना फॉर्म घ्यायचे असतील त्यांनी आत्ताच मुख्य अतिथी मंचकावरती स्वप्नील म्हात्रे आहे त्यांच्याकडून खरं तर फॉर्म कलेक्ट करायचे आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, मोठी गॅप होती आणि तिकडून मात्र चेंडू निघाला सीमा पार. हा चौकार आलाय. 4 रन्स जरूर मिळतील या 4 धाब्यांच्या मदतीने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 23 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळते. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. खराब चेंडू आहे, फुल टॉस आहे, परंतु होम डिलिव्हरी, खराब क्षेत्ररक्षण. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? जायचं होतं वाशीला आणि हा बंदा पोहोचलाय काशीला. चेंडू फेकायचा होता एसटी रक्षकाकडे, पण तो एक्स्ट्राच्या रन्स करतर यांनी दिल्यात. 1+4 5 रन्स स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील आणि या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 28 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पेन चॅम्पियन लीग 2026 पहिलं पर्व 4 एप्रिल 2026 आणि 5 एप्रिल 2026 या 2 दिवस तर ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. सो आवर्जून या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हा. ज्या कोणाला कोणत्या खेळाडूला फॉर्म भरायचा असेल सो जरूर समालोचन कक्षाच्या समोर फॉर्म्स या ठिकाणी अवेलेबल असतील. जरूर हे फॉर्म तुम्ही कलेक्ट करा. बॉक्स क्रिकेटची आणखीन एक मोठी स्पर्धा चॅम्पियन लीग आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे, परंतु स्टंपला चेंडू जरूर लागला आणि DRS या ठिकाणी जरूर घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने. प्रत्येक संघाकडे फक्त एकच DRS असेल. खरं तर जो DRS तुम्ही घेतलाय तो योग्य असला तरी देखील तुम्हाला पुढे DRS घेता येणार नाहीये. चला तिसऱ्या पंचांना आमची विनंती असेल, तिसरे पंच आमचे प्लीज विनंती असेल, चला या आपण कॉम्बॉक्स मध्ये किंवा ऑफिशियली पंच आपण आलात तरी देखील हरकत नाहीये. चला पंच आपण या. दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी आपण जरूर चेक करतोय. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये कोणी यायचं नाहीये. आयोजकांना देखील विनंती असेल कोणी येऊ नका, फक्त आमचे तिसरे पंच या ठिकाणी जरूर पाहतील. रामवाडी लीग ही स्पर्धा खरं तर ओरमचा जो मैदान आहे तिकडे उद्या संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे, तिथे कोणी बसू नका आणि ज्या बॉटल्स आहेत तर प्लीज तिथे कोणी ठेवू नका. जे ओरम क्रिकेटचं मैदान आहे त्या ठिकाणी कोणी बसायचं नाही आहे.
मी विनायक दादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय, ओरम क्रिकेटचं जे मैदान आहे तिथे उद्या डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा असेल, तिथे कोणी बसू नका प्लीज. चला बाकीचे कोणी थांबू नका, आम्ही वॉल रूम मध्ये विनंती करतोय, कोणीच थांबायचं नाहीये प्लीज. चला खुर्च्या खाली करा. आपण मी वारंवार विनंती करतोय की वॉल रूम मध्ये कॉम्बॉक्स मध्ये कोणीही थांबू नका. तिसऱ्या पंचांना आपला निर्णय घेऊ द्या आणि योग्य तो निर्णय खरं तर तिसरे पंच घेतील या ठिकाणी. आणि पंचांचा निर्णय आलाय नो डाऊट OUT फलंदाज बाद. वॉल रूम मध्ये तुमचा एक्स्ट्राचा एक खेळाडू आहे, तुम्ही त्याला देखील विचारू शकताय, त्यांनी देखील ते पाहिलंय. सो खेळाडू आउट आहे. चला समोर जे प्रेक्षक आहेत कॅमेरा जवळ जे बसलेले आहेत त्यांना विनंती, तिथे थांबू नका आपण प्लीज, त्यांना डिस्टर्ब होतोय. आणि कॅमेरा ऑपरेटरला आमची विनंती, तुमचं लक्ष समोर असू द्या. क्रिटिकल डिसिजन्स येऊ शकतात. आणि त्याचबरोबरीने रामोवाडी लीग ज्या मैदानावरती संपन्न होणार आहे त्या मैदानावरती कोणीही बसायचं नाहीये. ज्या बॉटल्स आहेत त्या आपण दूर फेका प्लीज, तिथे कोणीही थांबू नका. उद्या डे फॉर्मॅट मध्ये रामोवाडी लीग ची स्पर्धा संपन्न होणार आहे. नेक्स्ट बॉल. थोडंसं डिस्टर्ब त्या ठिकाणी होत असताना डेड बॉल या ठिकाणी आपण घोषित जरूर करतोय. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर स्कोर कार्ड वरती रन्स पाहतोय 29 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज नवनीत. इट्स अ वाईड बॉल, वाईड चेंडू जरूर असेल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत 29 रन्स. स्कोर कार्ड वरती क्षमा असावी 30 रन्स. 30 ऑन द बोर्ड. 30 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, कडक गॅप मध्ये कोणत्याही प्रकारचा चान्स देत नाहीये फिल्डर साठी. आणि हा चेंडू मात्र निघालाय सीमा पार. हा चौकार. कॅमेऱ्याच्या खाली जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, साईड कॅमेरा जो आहे तिथे जे प्रेक्षक आहेत, चला बाउन्सर आणणे तर तिथे येतील, थोडं बाजूला व्हा तुम्ही. पहा तुम्ही आमच्याकडे पाहताय, आम्ही तुम्हाला वॉर्न करतोय, विनंती करतोय. साईड कॅमेरा ऑपरेटर ज्या ठिकाणी आमचा आहे तिथे कोणीही थांबू नका. पंच मॅच स्टॉप करा. सर्व बॅरिकेडला प्रेक्षक या ठिकाणी चिटकले, त्यांना प्लीज विनंती आपण करतोय. हे बघा एंट्री गेटची इथे प्रेक्षक आपण कृपया करून थोडेसे मागे वा. आयोजकांच्या वारंवार सूचना येत आहेत. बॅरिकेड वरती कोणी हात देऊन उभे राहू नका, विनंती आहे. ते बॅरिकेड तुम्हाला हात देण्यासाठी उभे केलेले नाही आहेत. कोणीही आतमध्ये यायचं नाहीये. मोठी स्पर्धा आहे. सो प्रेक्षकांना देखील आम्ही विनंती करतोय, बॅरिकेड वरती कोणी हात देऊन उभे राहू नका प्लीज, सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, समोरला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक वेगाने येईल, चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल रन्स मिळेल 1 सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 ऑन द बोर्ड. 35 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आमचे सन्माननीय हेमेंद्र दादा जैन दादांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. मी हेमेंद्र दादांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेचे आमचे मुख्य मान्यवर सन्माननीय हेमेंद्र दादा जैन, वैकुंठ दादा पाटील यांच्या अगदी निकटवर्ती हेमेंद्र दादा जैन यांची
रॉयल एंट्री खरं तर या स्पर्धेसमयी आपण पाहतोय त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 36 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट विकेट त्या ठिकाणी मिळाली असती परंतु एसटी रक्षकाने केलेली चूक. तुम्हाला आता एक्स्ट्राचे 1 रन्स खर्च करावी लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 37. 37 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन लीग च पहिलं पर्व पेन क्रीडा संकुलच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती संपन्न होणार आहे आणि तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा. सर्व खेळाडूंना विनंती असेल की लवकरात लवकर आपले फॉर्म तुम्ही भरून घ्यायचे आहेत आणि काहीच फॉर्म फक्त शिल्लक राहिलेले आहेत. चॅम्पियन लीग पेन चॅम्पियन लीगचं हे पर्व आपण पेन क्रीडा संकुलच्या मैदानावरती पाहणार आहोत. सुरुवातीचे 104 खेळाडूंना फक्त त्या स्पर्धेमध्ये संधी मिळेल आणि जवळपास 70 ते 80 खेळाडू या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत आणि फॉर्मचा जर का आपण विचार केला तर फक्त 130 फॉर्म आपण देणार आहोत. सो ज्या खेळाडूंना पेन चॅम्पियन लीग मध्ये खेळायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या नावाचा प्रवेश अर्ज भरून आयोजकांकडे द्यायचा आहे. जाऊया आपण विशेष सन्मानाकडे. या ठिकाणी विनायक दादांचा विशेष सन्मान आपण अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. आदरणीय निवृत्ती भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. मी निवृत्ती दादांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते त्यांचे निकटवर्तीय मित्र विनायक दादा पाटील यांचा सन्मान मुख्य अतिथी मंचकावरती संपन्न होईल. आरजे ट्रॉफीच्या वतीने करताना विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. उपनगराध्यक्ष आदरणीय निवृत्तीभाऊ पाटील आणि त्याचबरोबरीने मी या स्पर्धेचे लाडके आयोजक दर्शनदादा म्हात्रे यांना मी विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विनायकदादा पाटील यांचा सन्मान आपण पाहतोय. उत्कृष्ट पत्रकार अर्थातच पत्रकार म्हटलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ. आपल्या समाजामध्ये घडणाऱ्या घटना त्यांची माहिती ज्यांच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचतोय त्यांचा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून खरं तर सन्माननीय विनायकदादा पाटील यांचा हा विशेष सन्मान. तदनंतर हेमेंद्र जैन दादांचा विशेष सन्मान या स्पर्धेसमयी देखील आपण पाहणार आहोत. मी दर्शन दादांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. अर्थातच हेमेंद्र दादा जैन यांचा विशेष सन्मान या स्पर्धेसमयी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 37 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. मी आदरणीय निवृत्ती भाऊ पाटील यांना मी विनंती करेल की ही इनिंग संपल्यानंतर आपण खेळाडूंना मार्गदर्शित करायचं आहे. खरं तर सन्माननीय निवृत्ती भाऊ पाटील यांचं मनोगत या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण ऐकणार आहोत. मॅच कडे जाऊया. 37 आणि हा चौकार 41. 41 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. बेनवल्याच्या खेळाडूंना विनंती आपण खेळाडू कक्षामध्ये थांबा आणि बाकीचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी खेळाडू कक्ष सोडायचा आहे अन्यथा तुमच्या संघाला पेनल्टी मिळेल. हा नियम आहे या स्पर्धेतील. सर्वांना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसायचा आहे. एक 41 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती रन्स मिळाली. एक सिंगल. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 42 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. मी सन्माननीय निवृत्ती भाऊ पाटील यांना मी विनंती करेल की आपण
या उपस्थित सर्व खेळाडूंना मार्गदर्शित करायचं आहे. मी मार्गदर्शन नाही करत, मार्गदर्शन उद्या करेल, पण आपल्याला एक संधी आलेली आहे. त्या संधीचा 2 मिनटं त्या संधीबद्दल बोलतोय. आता सामन्यासाठी तर आपले रामवाडीचे ज्यांच्या मागे सर्व आता ही जनता खेळाडू सगळे आहेत, त्यांची आईसुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांच्या म्हणजे खांद्याला खांदा लावून चालणारे त्यांच्या सौभाग्यवती त्यासुद्धा व्यासपीठावर आहेत. एक चांगला दिवस म्हणजे आजचा चांगला दिवस म्हणजे आपण एवढे दिवस म्हणतो की रामवाडी वासियांसाठी आपल्याला एक मैदान हवं आहे. रामवाडीच्या खेळाडूंसाठी तसेच आम्हाला सामने भरण्यासाठी आपल्याला मैदान हवं आहे. आणि त्या मैदान म्हणजे आज योगायोग आपल्या इथे आपल्या प्रेमापोटी म्हणजे त्यांना आमंत्रण पण नाही आहे, पण योगायोग देवानी माझ्यामध्ये आपली हाक म्हणजे जे हाक दिलेली आहे ती मागण्यासाठी इथे हेमेंद्र जैन म्हणजे या जागेचे सगळे मालक इथे आलेला आहे. आणि त्याच्याकडनं मी एकच मागणी करतोय, आम्हाला काही नको, पण आम्हाला एक ग्राउंड आमच्या खेळाडूंसाठी इथे ग्राउंडसाठी ज्या जागा आहे ती उपलब्ध करून द्यावी आणि ती मिळेलच. मी त्याच्याकडनं आता शब्द घेतोय. हेमेंद्र जैन आमच्या या खेळाडूंसाठी एक खरोखर म्हणजे ही परभणी आता हे आमच्या क्रिकेटची रामवाडी वासियांसाठी आणि हा ग्राउंड जो आता ही मुलं खेळतात हे तुमच्या कृपेने तुमच्या ग्राउंडच्या कृपेने म्हणजे तुमची एक ही जागा आहे आम्ही वापरतोय, पण ती एक आम्हाला कायमस्वरूपी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही आम्हाला जागा मिळावी एवढी मी तुमच्यासमोर मागणी करत आहे. आणि ती मागणी मला असं वाटते एक बोलतो ना सुदामा आणि कृष्ण, तर तुम्ही एक सुदामाला हा शब्द द्यायचा आहे आणि मी मागणी केलेली कधीच नाही, तुम्हाला कुठल्याच गोष्टीत केलेली नाही आणि हा शब्द मला आता पाहिजेत सगळ्यांसमोर. मी आता आमचे निवृत्तीदादा पाटील जे आमचे परममित्र आणि विनायकजी जे पत्रकार आता ॲक्च्युली ही चर्चा मी आता उद्या काकांशी मांडीन थोडीफार आणि निवृत्तीभाईंना घेऊन विनायकभाईंना घेऊन ह्या चर्चेबद्दल आपल्याला काय करता येईल ह्याचा मी ॲक्च्युली आता एकटा शब्द का देऊ शकत नाही. नाही 1% का देऊ शकत नाही त्याचंही कारण आहे की ह्या सगळ्या जागे कुठल्याही जागा आमच्या असतील तर आम्ही फक्त 0 आहोत. मी म्हणजे बाकी सगळे आमच्या घरातल्यांचं आहे. ॲक्च्युली मी पण एक सामान्य आहे, ते आग्र्यांमध्ये आगरी समाजामध्ये राहणारा माणूस आहे आणि सामान्य आहे. मी मारवाडीनंतर म्हणीन पण आगरी पहिला म्हणतो मी स्वतः आहे म्हणून. तरीसुद्धा मी प्रयत्न करणं तर खूप करीन की बाबा ती कुठेतरी व्हावं म्हणून ही मी आता बोलू शकतो जास्तीत जास्त. बाकी उद्या मी काकांसोबत निवृत्तीभाई आमचे जे आहेत म्हणजे आमचे जिवलग आणि त्यांनी आज ह्या गोष्टीसाठी मला ब्लॉकला ठेवलं, पण ते मला रडणं येतं कधी कधी की माझ्या आयुष्यामध्ये माझा भाऊ म्हणा कोणी माझं नाही आहे. पण एक सांगू तुम्हाला, एक आमचा निवृत्ती म्हणून जो आहे जो म्हणतो त्याला NP म्हणतो मी, त्याला म्हणण्याची हिंमत फक्त पेण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये हेमंत जैनच ठेवू शकतो. प्लीज तरी मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, आपण हा ग्राउंड घेऊन राहू. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर टार्गेट सेट झालं त्या ठिकाणी संयम 43 चं टार्गेट या ठिकाणी आणि खरं तर एक छोटीशी मागणी या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीने हेमेंद्र दादा जैन यांच्याकडे आपण केलेली आहे की हे जे मैदान आहे ते कायमस्वरूपी खरं तर या सर्व खेळाडूंसाठी आपल्या माध्यमातून उपलब्ध राहावं आणि ती मागणी ते नक्कीच पूर्ण करतील. कॅश प्राइज झालेला आहे दोन्ही बॅटरसाठी सुवर्ण संधी. एका षटकामध्ये लगातार किंवा आपण जर पाहिलं तर लगातार जरी 5 बॉल 5 चौकार मारले तर राहुल जितेकर आणि स्वप्नील म्हात्रे यांच्या माध्यमातून 2-2 हजार रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक दर्शनदादा म्हात्रे यांचे मोठे बंधू देवेश दादा म्हात्रे तांबडशेत खरं तर या ठिकाणी आले आहेत. मी देवेश दादांना विनंती करेल, कल्पेश आला असेल तर कल्पेशला देखील आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खरं तर तांबडशेत संघ देखील इन ॲक्शनमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत.
मी देवेश दादांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. जाऊया मैदानाच्या दिशेने. महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेचा टाप केला बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. कपिल यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी. खरं तर जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हाच मी म्हटलं होतं की RJ ट्रॉफी म्हटल्यानंतर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते. आणि पहिली रात्र खरं तर आपण या स्पर्धेची एन्जॉय करतोय. पहिला दिवस हाही फटका चांगला आहे. रनआउटची संधी. इथे काय घडतंय? कपिलला जीवनदान देणं हे कुठेतरी महागडं ठरणार आहे. एक धावीतून चोरटी सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते 6 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जातील. डी ग्रुप मधील जे संघ आहेत 4 बाउन्सर कुठे असतील आपण मुकेश शेठशी संपर्क साधा. इथे चांगला फटका दर्शन वाडकरच्या बॅट मधून. हा सुंदर फटका 4 धावेसाठी चौकार. चला 4 बाउन्सर आपण मुख्य व्यासपीठाकडे संपर्क साधा. डी ग्रुप मधील जे संघ आहेत पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल चेतना तांबडशेत पेन आणि त्यांच्या विरोधात मस्जिद मोहल्ला शिल्फाटा खोपोली या संघाने रिपोर्टिंग करा. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे वर्धविनायक शहापूर अलिबाग आणि त्यांच्या विरोधात पत्रा मारुती वर्ची खोपोली. हे सर्व संघ या ठिकाणी उपस्थित आहेत का याची नोंद करा आणि आपले जर्सीज येथून या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. डी ग्रुप मधील पहिला सामना चेतना तांबडशेत पेन त्यांच्या विरोधात मस्जिद मोहल्ला शिल्फाटा खोपोली. तदनंतर दुसरा सामना वर्धविनायक शहापूर अलिबाग आणि पत्रा मारुती वर्ची खोपोली हा सामना पाहायला मिळेल. या बॉलवरती 4 धावा इथून येताना पाहायला मिळतात. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 43 धावेचं टार्गेट आहे. स्वप्नील खरं तर दादांचे मोठे बंधू देवेश दादा म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, त्याचबरोबरीने आशिष म्हात्रे, जितेश म्हात्रे, खरं तर तांबडशेत गावातील दादांचे सर्व बंधू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेसमयी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. या संपूर्ण परिवाराचं RJ ट्रॉफीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर अतिथी मंचकावरती देवेश दादांची उपस्थिती आपण पाहतोय. कल्पेश म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहतोय. आशिष म्हात्रे, जितेश म्हात्रे या बंधूंची उपस्थिती या स्पर्धेसमयी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पेन तालुक्याची मानाची स्पर्धा RJ ट्रॉफी म्हटल्यानंतर गेले काही महिने या स्पर्धेची चर्चा होताना आपण पाहिली. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? लाकूड तोड गोलंदाजी दर्शन लावावं लागते बाद. पहिली विकेट येताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 15 धावा. 15 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. प्रथमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती. इथे फक्त ग्लान्स केला होता या फटक्याला, चेक केलं होतं आणि या बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मग येणाऱ्या आपण जर पाहिलं तर काही काळामध्ये एक मोठी स्पर्धा एप्रिल महिन्यामध्ये ती स्पर्धा पेन चॅम्पियन ट्रॉफी लीग खऱ्या अर्थानं क्रीडा संकुलनच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग ज्या खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी त्या फॉर्मवरती सर्वांचे या ठिकाणी नावं दिलेले आहेत. राहुल जेतेकर, स्वप्नील म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण सहकाऱ्यांकडे आपण फॉर्म जमा करा. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. चांगला सामना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आता कपिलला आपण पाहणार आहोत.
कपिल चांगला फलंदाज आहे, अनेक साऱ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात. इथे यस व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव इथून येताना पाहायला मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलंय. सूरज पाटील कुठे असतील त्यांनी दर्शन दादा यांच्याकडे संपर्क साधा. मोबाईल त्यांचा या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. सूरज, इथे काय करते, वेगवान चेंडू आणि नो बॉल. त्याच्यावरती इथे आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. तेजस मात्रे आमचे बबल्या, खरं तर वाशी गावचे एक लेजंड क्रिकेटर, नेहमीच अप्रतिम गोलंदाजीसाठी त्यांची उल्लेख राहिले. बबल्या यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. अनेक साऱ्या मैदानावरती त्यांना देखील खेळ करताना आम्ही पाहिलंय. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 23 धावा. 23 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे सुंदर फटका आता प्रथमेशच्या बॅट मधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावरती इथून जोडताना आपण पाहणार आहोत. व्यासपीठावरती नुकताच ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला होताना पाहायला मिळाली. मग देवेश म्हात्रे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. मी निवृत्ती भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते देवेश म्हात्रे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती घ्यायचा आहे. खरं तर दादांचे दर्शन दादांचे मोठे बंधू आहेत आणि त्यांचा सन्मान खरं तर या व्यासपीठावरती केला जातोय. विजयाचा चौकार ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पटकवला गेला आणि खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती सातत्याने उपस्थिती ज्यांची आपल्याला पाहायला मिळाली. भाऊंच्या शुभ हस्ते हा सन्मान खऱ्या अर्थानं दादांचे मोठे बंधू आहेत आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सहर्ष स्वागत असेल दादा, या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि या आरजे ट्रॉफीची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तडाखे बंद खेळी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कपिल यांच्या माध्यमातून. तदनंतर कल्पेश म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण घेऊया. विनायक भाऊ पत्रकार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या व्यासपीठावरती घेणार आहोत. मी भाऊंना विनंती करतो की दादांचा बंधुराजांचा सन्मान हा पुढचा आपण या ठिकाणी घेऊयात. बघा बॅरिकेडरला जे प्रेक्षक चिटकले त्यांना विनंती आहे सर्वांनी पाठीमागे व्हा. चला सर्वांनी पाठीमागे व्हा. प्रेक्षक उजव्या साईडचा बॅरिकेडला जे प्रेक्षक टेकून उभे आहेत सर्व प्रेक्षक, अन्यथा बाउन्सर त्या ठिकाणी पोहोचतील. चला सर्वांना विनंती आहे. व्यासपीठावरती सर्व हे दादांचे बंधुराज आहेत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती आरजे ट्रॉफीच्या माध्यमातून केला जातोय. दादांवरती नितांत प्रेम सर्वांचंच पाहायला मिळालं. मग राजकीय काही खरं तर मंडळातील जे कार्यकर्ता आहेत त्यांचा प्रेम देखील आपल्याला पाहायला मिळालं. सर्वांचं सातत्याने दादांवरती प्रेम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. इथे चॉप केले बॉलला, टॅपिंग क्रिकेट कपिलच्या बॅटमधून अजून एक फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. 4 धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलंय 36च्या घरामध्ये. 36 धावा धावफलकावरती इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चांगला चेंडू आणि आता फलंदाज इथून बाद होताना पाहायला मिळतील. एक मोठा धक्का कपिलला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. कपिल बाद होताना पाहायला मिळेल. एक मोठी विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अजूनही 8 धावसंख्येची इथे सुंदर फटका आणि या बॉलवरती 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे सामना फिनिश आणि या मॅचला जिंकले खरं तर रामवाडे टीमनं. नेक्स्ट मॅच कोंबडपाडा आणि त्यांच्या विरोधात रामवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी प्लेअर ऑफ द मॅच सामना वीर कपिल कोहली ठरला या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच